चुकून त्यातला एखादा उमेदवार घासून एक मतानं आला असं जर वाटलं कोणाला तरी, तर त्या उमेदवाराची जे दातीचे दाखले काढलेले आहेत ही लढाई मी न्यायालयामध्ये लढत आहे. कोल्हापूरच्या सर्किट बेंच मध्ये मी तिथं दोघांच्या विरोधात कॅव्हेट दाखल केला आहे, पिटिशन दाखल केलाय. त्या पिटिशनच्या माध्यमातून ह्यांचा बनावट दाखला हा कुठल्याही परिस्थितीत माझा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे, हा दाखला रद्दच केला जाणार आहे. मग गडिंग्लज शहरातल्या मला जनतेना विचार आहे की तुम्हाला ही निवडणूक ह्यांना निवडून देऊन परत 2-3 महिन्याने निवडणूक घ्यायची आहे काय? 5 वर्ष माझ्यासारखा सक्षम नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत गडिंग्लज शहराचा विकास, स्वप्नात देखील असं वाटलं पाहिजे की गडिंग्लज शहराच्या ह्या विकासासाठी माझा आज प्लॅन होतं आणि मी ते उठलोय रात्री 1:30, 2, 3 ला जर स्वप्न उठलं तर उठून बसून आपल्या लॅपटॉपवरती बसून त्याचं काम करणं, त्याचं टीएस करणं, त्याचं टेक्निकल शांक्शन आणणं, त्याच्या संदर्भात काही टिप्स लिहून ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून ते काम करून घेण्याची धमक जर कोणाच्या हातात असेल तर ही गडिंग्लज शहरातील 28,680 मतदारांना आता कळून चुकलेलं आहे की ही धमक फक्त अपक्ष उमेदवार बिलावल विनोद रामू बॅट चिन्ह घेऊन येणारा उमेदवाराकडेच आहे.